नमस्कार मित्रांनो, मी अथर्व सुदामे. नाही, मी आज कोणाची खेचायला किंवा कोणाला शाल जोडीतले द्यायला नाही आलो. तुम्हाला जर वाटत असेल की पुणेकर फक्त लोकांचा अपमानच करतात, तर हे काही बरोबर नाही. आम्ही मान आणि सन्मानसुद्धा तेवढ्याच मनापासून करतो. स्टेबिलिटीच्या आमिषांना बळी न पडता स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली, अशा सगळ्या दिग्गजांचा मराठमोळ्या थाटात गौरव करायला मी अथर्व सुदामे घेऊन आलोय शारदा अलायन्स प्रस्तुत माय मराठी पाऊल पडते पुढे. यांच्या घरी राजकारणाची काळी भुसभुशीत जमीन होती. नेतृत्व गुणांचा वारसा होता. पण तरीही या राजकीय वर्तुळात आपली त्रिज्या निर्माण करणारा एक कलाकार जन्माला आला. हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवत असताना त्यांना मराठी भाषेचा, मराठी चित्रपटसृष्टीचा विसर पडलेला नव्हता. आणि मग लय भारी चित्रपटातून माऊली मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आला. सिनेमासोबतच घराघरातून गाजणाऱ्या रियालिटी शोचे होस्ट म्हणून भाऊ सगळ्यांचेच फेवरेट आहेत. आणि आज भाऊ आले आहेत एका खास कारणासाठी. श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला देश परदेशात विविध भाषेतून, वेगळ्या नजरेतून उभा राहिलेल्या राजा शिवाजी या सिनेमाच्या निमित्ताने स्वागत करूया रितेश विलासराव देशमुख यांचं. सर, मराठी माणसं पहिली एकमेकांना भेटली की त्यांचा एक आपुलकीचा प्रश्न असतो की सध्या काय चाललंय. तर आमचा पण तोच प्रश्न आहे की काय चालू आहे सर सध्या. माझं सोडा, तुमचं काय झालं सांगा. आमचं सर मस्तच चालू आहे. तुम्ही पहिल्या एपिसोडला आलात, ह्याच्यापेक्षा अजून काय चांगलं असेल. नाही, तुमचा हा पहिला एपिसोड आहे, नवा उपक्रम. त्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. आणि मला बोलवल्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. सर आम्ही आभारी. सध्या काय चाललंय तर सध्या आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवरती हम्म. एक मराठी चित्रपट बनवलेला आहे, हो. राजा शिवाजी. आणि त्याच तो चित्रपट आता 1 तारखेला रिलीज होतोय. हम्म. तर आता काहीच दिवस उरलेले आहेत, तर VFX, फायनल कॉल्स, मिक्सिंग, डबिंग, ह्या सगळ्या गोष्टी फाईन ट्यून चालू आहेत की आपल्या मराठी प्रेक्षकांना सगळ्यात चांगला व्हिज्युअल आणि सिनेमॅटिक एक्सपिरियन्स देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो. सर, तुमच्या आयुष्यात तर ते चालूच आहे, पण आमच्या सोशल मीडियावर पण आता तेवढंच चालू झालंय. आणि मला माहिती आहे आता पुढच्या येणाऱ्या काळात नुसतं तेवढंच आपल्याला सगळीकडे दिसणार नाही आहे. नाही, आता तुमचा सोशल मीडिया आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. त्याच्यासाठी आता काय, आम्ही चित्रपट काढतो, पण आपल्यासारखे मित्र असतात आणि जे समाजावरती इन्फ्लुएन्स करणारे लोक असतात. तुमचे विचार, तुमची मतं किती महत्त्वाची असतात हे आम्हाला माहिती आहे. म्हणून तुम्ही जर ह्या चित्रपटाबद्दल बोललात तरी लोक काय जाऊन तिकीट काढतील, आमचं छोटं मोठं काम पाहतील. सर, प्रश्नच नाही. आमच्यासाठी हे फार मोठं काम आहे. सर, मला याच्यावरनंच विचारायचं आहे की तुमचं लहानपणी असं स्वप्न काय होतं. म्हणजे आपण काहीतरी वेग स्वप्न बघतो लहानपणी. जी. तर मी जे स्वप्न बघितलं लहानपणी, तर मला असं व्हायचं होतं की आपण कंडक्टर व्हावं. कारण का मला असं वाटायचं की बाबा सगळी लोक पैसे देत आहेत यांना, तर आपण उभं राहायचं आणि पैसे कमवायचे, असं मला वाटायचं. तर तुमचं असं काही होतं का स्वप्न लहानपणी. माझं लहानपणी मला इन्स्पेक्टर व्हायचं होतं. अच्छा. होय. म्हणजे मला आठवतंय, माझा वाढदिवस होता हम्म. आणि मी बहुतेक 5वीत होतो. हम्म. आणि माझे वडील मंत्री होते. हो. तर मंत्र्याचा मुलगा इन्स्पेक्टर ड्रेस घालून केक कापत होता. मला काय, मला असं वाटायचं, आणि आत्ताही वाटतं हम्म. की खरे हिरो आहे ना, हे पोलीस वर्दीमधले आहेत आपले. खरं. आणि काय, एक कडक रुबाब खरं. त्यांचा, ते जेव्हा चालतात, उठतात, एक शिस्त आणि जे काम करतात. बरोबर. म्हणून मला वाटतं की आपले खरे हिरो आपल्या युनिफॉर्ममधले पोलीस असतील, कुठलेही म्हणजे फायर ब्रिगेडमध्ये असतील बरोबर आहे. किंवा आर्मीमध्ये असतील बरोबर. किंवा कॉर्पोरेशनमध्ये असतील, ते ते खरंच आपले मोठे हिरो आहेत. सर, पण तुम्ही आर्किटेक्ट पण आहात. जी. मग ते कसं काय झालं. माझे मोठे बंधू हम्म. अमित भैया, हम्म. ते इंजिनियर हम्म. झाले. हम्म. त्यांचे इंजिनिअरचा अभ्यास पाहून मला हे तर लक्षात आलं की बाबा, हे तर आपल्याला काय व्हायचं नाही. मग विचार केला, मेडिसिन, डॉक्टर. हम्म. मी म्हटलं, हे आता हे कापाकापी, हे पण आपल्याला काय जमायचं नाही. पण घरात असं होतं की काय, त्यावेळेस 3च होते विषय, हो. सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स. बरोबर. आणि मार्क बऱ्यापैकी पडल्यामुळे मला सायन्समध्ये ॲडमिशन मिळालं होतं. वा. 11वी 12वी झाली. 12वी नंतर त्यानंतर 3च ऑप्शन होते सायन्समध्ये, हम्म. एकतर इंजिनियर व्हा, हम्म. डॉक्टर व्हा हम्म. किंवा आर्किटेक्ट व्हा. बरोबर. तर मी आर्किटेक्चर
सोपं असं समजून पण ते मी नाही. निवडलं. पण अरे बापरे! ते 5 वर्ष ज्यांनी आर्किटेक्चरचा अभ्यास केलेला आहे, ते जे 5 वर्ष होते, म्हणजे त्यांनीच त्याच वर्षांनी मला घडवलं असं मला वाटतं. वाह! पण मग तुम्ही हे तुमचं पहिलं पाऊल सिनेमासृष्टीत कसं टाकलं? अ, मी आर्किटेक्ट होतो. हं, मी अं, एक माझं थिसिस चालू होतं फायनल इयरमध्ये हं, आणि ते फिल्म आणि टेलिव्हिजन सेंटरवरती होतं. हं. तर त्याच्यासाठी मी सुभाष घाई यांच्या स्टुडिओमध्ये गेलो होतो अच्छा. आणि थिसिस झालं. ते म्हणले, "माझी शूटिंग चालू आहे, पाहायला ये." बरं. मग मी त्यांच्या सेटवरती गेलो. हं, त्यावेळेस यादे या चित्रपटाचं शूट चालू हं, होतं आणि ऋतिक रोशन, करीना कपूर, हं. ऋतिक रोशन त्यावेळेस आताही आहेत. त्यावेळेस नुकताच त्यांचा कहो ना प्यार है आला होता आणि हा हां. दुसरा चित्रपट प्रचंड मोठं स्टारडम हं, त्यावेळेस त्यांचं होतं. ते आणि ते पाहता-पाहता 3 दिवस होतो आणि मी आलो. हं, तिथे जे कॅमेरामॅन होते, हं. त्यांना वाटलं की बहुतेक मला ॲक्टर व्हायचं म्हणून मी सेटवरती आलो होतो. अच्छा. आणि त्याच्या 1.5 वर्षानंतर त्यांनी मला अ, माझा संपर्क साधला. हं, एक चित्रपट होत होता. हं, त्यात जे हिरो होते, हं, ते अनफॉर्च्युनेटली दुसरा चित्रपट करण्यासाठी ते गेले हं. आणि त्यांना एक नवीन मुलाची गरज होती आणि शोध होता. बरं. तर त्यांनी मला फोन लावला, म्हणाले, "चित्रपटात काम करायची इच्छा आहे का?" वाह! त्यावेळेस पहिल्यांदा विचार केला, की अरे बाबा कोणतरी आपला विचार करतंय. हं. मला वाटतं, की मोठं झालं, की आपले काय नातवंड असेल त्यांना सांगतात तर एक मला पण आला होता एक ऑफर. झाली नाही ती गोष्ट. ठीक आहे, आली होती एक ऑफर. म्हणून मी त्यांना भेटायला गेलो. हं, त्यांना मी आवडलो. तो चित्रपट मला आवडला. तो हं. होता माझा पहिला चित्रपट, तुझे मेरी कसम. तिथे जिनल यांची भेट झाली. वाह! आमची मैत्री झाली. प्रेमात पडलो आणि आज तुमच्यासमोर म्हणजे मी जर सुभाष घाईंच्या ऑफिसमध्ये गेलो नसतो, तर आमचा हा तर आज कार्यक्रम मला झाला हा नसता. सौभाग्य मला हे प्राप्त झालं नसतं. आणि आमचाही कार्यक्रम झाला नसता. नाही, स तुमचा कार्यक्रम झाला असता तर कोणतरी दुसरं बसलं असतं. सर पण आपण पुढे जात असताना आयुष्यात असं होतं की आपल्याला कधीतरी 2 पावलं मागे घ्यावी लागतात. जी. थोडं बॅकफूटला यावं लागतं. तर तुमच्या आयुष्यात असा क्षण कधी आला? किंवा आला होता? काय असतं ना, की हे खरं तर शिवाजी महाराजांचं पण धोरण होतं, बरं. की परिस्थिती आपल्या समोर काय आहे, हं. याची जाण असणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे. कधीही तुम्ही बघा, तुम्हाला जर मला उडी मारा, तर तुम्ही 2 पावलं मागे घेऊन तुम्ही उडी मारा. वाह! सरळ तिथून उडी मारू शकणार नाही तुम्ही. बरोबर आहे. तर त्यासाठी आयुष्यात हं. 2 पावलं मागे घेणं खरं आहे. योग्य वेळी बरोबर आहे. हे गरजेचं असतं. खरं आहे. सर हे करत असताना असंही असतं की बाबा आसपासची लोकं काय म्हणतील आणि मराठी माणूस तर खास ह्या गोष्टीला फार घाबरतो की 4 लोकं काय म्हणतील, ती जी, प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच. जी. तर तुमच्या आयुष्यात अशी एक कोणी होती किंवा तुम्ही त्याचं किती मनावर घेतलं? मला वाटलं, की माझ्या आयुष्यात असे 40 होती. काय आहे ना, त्यावेळेस माझ्या आयुष्यात मी जेव्हा निर्णय घेतला, की चित्रपटात जायचं, हं, त्यावेळेस मी माझ्या वडिलांना विचारलं होतं हं, आणि हे चांगलं कन्व्हर्सेशन होतं. ते मी त्यांना भेटलो, हं. म्हणालो, की एका चित्रपटाची ऑफर झाली मला अच्छा. आणि आणि मी आर्किटेक्चर कंप्लीट करून काम करत होतो. माझी स्वतःची एक फर्म होती. बरं. तर ते मला काय प्रोड्यूस करणार आहेस का? हं, मी "नाही, नाही, नाही. ॲक्टिंग. तू तू ॲक्टिंग करणार आहेस?" हं. नाही, नाही. त्यांना असं वाटतं, की मी ॲक्टर व्हावं. अच्छा. कारण माझी इच्छा तशी ॲक्टर व्हायची नव्हती. नव्हती. अच्छा. आणि मग ते म्हणाले, "ठरव." हं, नाही, मग तुम्ही सांगा. तेव्हा हं. तुझं आयुष्य तू ठरवायचं तुला काय करायचंय. अच्छा. तर त्यावेळेस म्हणालो, की एवढं सोपं नाहीये ते. हं. कारण सध्या तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात बरोबर. आणि मला कोणच ओळखत नाही हं. आणि असं कोण नाही जे तुम्हाला ओळखत नाही. बरोबर. आणि मी जेव्हा एखाद्या चित्रपटात काम करेन ओके. आणि ते जेव्हा माझ्याबद्दल लिहितील, हं, तेव्हा ते असं कधीच लिहिणार नाहीत, की रितेश देशमुखांचं काम वाईट होतं. हं, ते असंच लिहितील, की मुख्यमंत्री विलासराव देशमुखाच्या मुलाचं काम हं. वाईट होतं. म्हणजे तुमच्या नावाची ती हो. बदनामी आहे. बरोबर. म्हणून मी तुम्हाला विचारतोय, की मी काय केलं पाहिजे? त्यांनी मला एक वाक्य सांगितलं, हं, की "तू तुझ्या नावाची काळजी घे, हं. मी माझ्या नावाची घेतो." क्या बात है! वाह! हे जे वाक्य होतं हं. त्यावेळेस, मला असं वाटतं, की ते खूप काही आपल्याला शिकवून जातं, बरोबर आहे. की आपल्याला आपल्या आयुष्यात स्वतःचे निर्णय हं, आणि त्या निर्णयाची जबाबदारी हं. ही स्वतःच घ्यावी लागते. बरोबर आहे. आणि कसं आहे, की आपण चांगलं काम केलं आणि
प्रामाणिकपणे केलं खरं. तर मला वाटतं की लोकांना ते आवडतं, बरोबर. त्याला पसंती देतात ते. त्यामुळे तुम्ही फार विचार करत नाही की कोण काय म्हणेल. दुसऱ्यांदा जेव्हा मी 4 लोक काय म्हणतील किंवा तो होता जेव्हा मी वेड डिरेक्ट करणार होतो. तर आपल्याला असं वाटतं की ते एवढं सोपं नाही आहे ते. हम्म. बहुतेक कधी-कधी ह्याच्यासाठी सोपं नाही कारण इतके वर्ष तुम्ही ॲक्टर म्हणून होता. हम्म. अच्छा आता हा डिरेक्ट करणार आहे का? बघू आता काय दिवे लावतो. हा प्रश्न येतोच. बरोबर आहे. आणि मी सेटवरती गेल्यानंतर आत्ता तर कॅमेऱ्यासमोर होता. आता हा सांगणार का शॉट कसा लावायचा? बरोबर. आणि त्यामुळे मी जेव्हा निर्णय घेतला तेव्हा जिन्या म्हणाल्या की काय होणार आहे जास्तीत जास्त? हम्म. वाईट पिक्चर होईल. नाही जाणार. पण प्रयत्न तर केले. बरोबर. आणि म्हणून वेड त्या प्रयत्नातून झाला. सर माझा एक मित्र आहे तो आर्किटेक्टच आहे आणि मी त्याचा एक तो कागद बघितला तर त्याच्यावर मला अशा रेषा 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 दिसल्या. मला काहीच कळलं नाही. म्हणलं अरे काय आहे? पण त्याच्या डोक्यात प्लॅन फिक्स होता. जी. तसं राजा शिवाजी हा चित्रपट करताना तुमच्या डोक्यातला काय प्लॅन होता? मला आठवतं 5वीत असताना असाच स्टेज, असाच हॉल होता आणि शाळेचं ॲन्युअल गॅदरिंग होतं आणि पहिला रोल मी मावळ्याचा केला होता. आणि एवढा अभिमान होता मला खरं. की महाराजांच्या पाठीमागं मला भाला घेऊन उभं राहण्याची ही संधी मिळालेली आहे. कारण आजही मी जेव्हा चित्रपट करतोय तर महाराजांचा एक मावळा म्हणूनच बरोबर. चित्रपट करतोय. आपल्या परीने मराठीमध्ये आपण काय काय अजून चांगलं ह्या चित्रपटात आणू शकतो. कारण काय महाराज म्हटलं की तो साधारण चित्रपट होत नाही. मग त्या क्वालिटीची लोक आणावे लागतात. बरोबर. आणि मग सिनेमॅटोग्राफर कोण? भारतात सगळ्यात जास्त नॅशनल अवॉर्ड मिळालेले जर व्यक्ती कोण असतील तर ते संतोष सिवन सर आहेत. बरोबर. ते सिनेमॅटोग्राफर म्हणून आले. नंतर अजय अतुल तर भाऊ त्यांनी एक्स्ट्रॉर्डनरी त्यांनी ह्या चित्रपटाचे संगीत दिलेलं आहे. पण जिओ स्टुडिओज बरोबर आला आणि त्याचबरोबर मराठीतले दिग्गज कलाकारही आले. हा चित्रपट किंवा कलाकृती ही की मराठी, हिंदी, आता तेलुगूमध्ये पण आपण डब करून रिलीज करतोय. क्या बात. सर म्हणजे 5वीत असताना मावळ्याचा रोल आणि आता शिवाजी महाराजांचा रोल तो हा तुमचा पण एक खूप सुंदर प्रवास आहे. प्रवास आहे. मला खरंच वाटतं किंवा हे सौभाग्य तुम्हाला लाभलेलं आहे बरोबर. की तुम्ही हे रोल किंवा चित्र काढू शकता. सर आम्ही ट्रेलर वगैरे बघितला तर त्याच्यामध्ये आम्हाला संजय दत्त पण दिसले. जी. ते अफजल खानच्या जी. रोलमध्ये बहुतेक. आम्हाला अभिषेक बच्चन दिसले, आम्हाला विद्या बालन दिसले. तर ह्यांचं कास्टिंग तुम्ही काय डोक्यात ठेवून केलं? कारण खूप इंटरेस्टिंग वाटलं की ते हे रोल करतायत. नाही, मला असं वाटलं की चित्रपटासाठी सगळ्यात चांगलं काय आहे त्याचा विचार करूया. बरोबर. शहाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये सचिन खेडेकर आहेत. हो. राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या भूमिकेमध्ये भाग्यश्री मॅम आहेत. सईबाई राणीसाहेबांच्या भूमिकेमध्ये जिनिल्या आहेत. आणि बऱ्याच लोकांना ही माहिती नाही आहे की शिवाजी महाराजांना सख्खे थोरले बंधू पण होते. हो. आणि ते होते थोरले संभाजी महाराज. तर हा चित्रपट महाराजांची गोष्ट तर आहेच, परंतु त्यांच्या परिवाराची पण गोष्ट आहे. बरोबर. 2 भावांची पण गोष्ट आहे. तर त्यात अभिषेक बच्चन यांची कास्टिंग झाली. बरोबर. सर एवढे सगळे दिग्गज कलाकार आहेत, पण तुम्हाला असं काय वाटलं की ह्या ॲक्टरनी किंवा ॲक्ट्रेसनी आपल्याला जरा सरप्राईज केलं? म्हणजे 10 पेक्षा जास्त 20% सगळेच. मी तुम्हाला सांगतो विद्या बालन जेव्हा मी गेलो आणि त्यांना बडी बेगमची भूमिका होती. हो. बडी बेगम तशी कठोर, चालाक, म्हणजे ज्यांना आपण म्हणू की अफजल खानच्या बॉस हो खरंच. त्या भूमिकेमध्ये. तर मला वाटलं त्यांनी ज्या प्रकारे त्या कॅरेक्टरला समजून काम केलंय, प्रत्येक फ्रेम होल्ड करणं, प्रत्येक डायलॉग बोलणं आणि असे म्हणजे पाहताना लोकांना वाटतं काय म्हणजे आपल्याला पण भीती वाटते काय बाई असेल. पण जेव्हा ही व्यक्ती येऊन तसे परफॉर्म करतात तर तुम्हाला वाटतं खरंच ही व्यक्ती अशी असेल का? म्हणजे ते चित्र तुमच्या मनामध्ये ते घर करून जातं. सर आपण आजवर महाराजांवर खूप चित्रपट पाहिले आहेत, पण हा जो चित्रपट आहे तो त्यापेक्षा थोडा वेगळा आहे. हा चित्रपट बनवताना तर मूळ मुद्दा हा होता की महाराजांचा जन्म हा कधी झाला, का झाला. जर एखाद्या व्यक्तीने एवढा मोठा बदल घडवलेला आहे तर तो का घडवला आहे. शिवाजी महाराजाचा जन्म ही काळाची गरज होती. तो अंधकार होता त्या काळात आणि त्या अंधकाराने प्रकाशाला घातलेली ही साध होती. मला माहिती नाही किती लोकांना माहिती आहे, परंतु एक काळ असा होता जिथे औरंगजेब स्वतः जेव्हा दख्खनमध्ये होते
अफजल खाननी आणि त्यांच्या ट्रूप्सनी त्यांना कैद केलं होतं आणि अफजल खानची इच्छा होती की त्यांनी औरंगजेबला मारावं. अच्छा. औरंगजेब तिथून पळून गेला. हम्म. त्याची धडकी त्यांनी घेतली होती की बाबा अफजल खान, हम्म. आता ह्या अफजल खानाला हम्म. शिवाजीराजांनी मारले. तर औरंगजेब हम्म. त्याला बसला असेल धक्का किंवा हे काहीतरी. तर सांगायचा उद्देश हा की हा जो प्रवास आहे हम्म. हा आपले शिवबा हम्म. ते राजा शिवाजी हा ह्या चित्रपटात त्यांचा प्रवास दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला मी. क्या बात आहे सर. सर आता पुढचं जे सेगमेंट आहे ते फॉर्च्यून कुकी तुम्ही ऐकलं असेल. होय, पण आमचं चायनीज रेस्टॉरंटमध्ये असतं. हो, आमचं आहे फॉर्च्यून मोदक, मराठमोळा कार्यक्रम आहे क्या त्यामुळे बात तसं आहे, एक नवीन ठेवलंय. फॉर्च्यून मोदक. तर मी तुम्हाला हे देतो, ह्याच्यातलं तुम्ही उलगडायचे आणि जो विषय येईल त्याच्यावर तुम्ही व्यक्त व्हायचे. ओके. खरंच कशाचा मोदक आहे? आर्टवाल्यांनी केलाय तो. राजमाता जिजाबाई, जिजाऊ मासाहेब. हं. आई आणि मुलाचं नातं कसं असावं, हम्म. एक मोठा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रापुढे असेल तर ते शिवबा आणि जिजाऊ मासाहेब. हम्म. एखादं विजन असतं हम्म. की आपल्याला हे साध्य करायचं आहे आणि त्याची तयारी हम्म. ही पूर्वनियोजित आणि पहिलंच केली पाहिजे. बरं. तर ती तयारी मला वाटतं स्वराज्याची कुठेतरी जिजाऊ मासाहेबांनी शिवबा हम्म. शिवाजी महाराजांमध्ये ती पाहिली, ती ऊर्जा पाहिली, ती तयारी केली आणि आज जे आपण स्वराज्य बघतोय, ज्याचा आपला अभिमान आहे, हम्म. त्याची नीव हम्म. नक्कीच जिजाऊ मासाहेबांनी ठेवली होती. क्या बात आहे सर. सर आता पुढचं जे सेगमेंट आहे ते मला खूप आवडीचं आहे, कारण वाव. की ते आहे गटात न बसणारं, म्हणजे ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउट. ओके. तर तुम्हाला असे काही ऑप्शन दिले जाणार द्या. आहेत, त्याच्यातलं ऑड मॅन आउट ओळखायचं. तर पहिलं आहे आळूची वडी, वा वडापाव, वा. मिसळ का पोहे. सगळेच आता जर फेवरेट आहेत माझे तर पोहे, वडापाव, मिसळपाव हे लागतातच. आळूची वडी तोंडी लावाय. तोंडी लावायला, म्हणून ते मी थोडं ऑड ठेवतो, कारण हे 3 गरजेचे आहेत. वा. बँजो, बँजो, वेड, वेड. लय भारी का लय. माऊली. ऑड मॅन मी बँजोला ठेवतो, कारण बाकीचे तिन्ही मुंबई फिल्म कंपनीचे प्रोडक्शन असल्यामुळे ते मी जवळ ठेवतो. ओके. विलासरावजी देशमुख, जी. अमितजी देशमुख, रितेशजी देशमुख का धीरजजी देशमुख. ऑड मॅन मीच आहे, कारण मला स्वतःची गरज नाही, पण मला त्या तिघांची गरज आहे. क्या बात आहे सर. 1 मे, 5 ऑगस्ट, 17 डिसेंबर का 26 मे. नाही, 17 डिसेंबर आउट. कारण 1 मे महत्त्वाचा आहे, हम्म. महाराष्ट्र दिन आहे. 5 ऑगस्ट जिनिल्यांचा वाढदिवस, तो महत्त्वाचा आहे. हम्म. आणि 26 मे माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस, हम्म. कारण तो माझा वडिलांचा जन्मदिवस आहे. क्या बात आहे. म्हणून हे 3 दिवस तर आहेत. आपलं काय रॉय, किशन, माऊली का कन्हैया. ह्या चारीमध्ये सगळ्यात स्पेशल हम्म. आणि म्हणून ऑड होईल हम्म. इज माऊली. अच्छा. कारण माझा पहिला चित्रपट, आणि हा ऑड मॅन आउट नाही, हा ऑड मॅन इन आहे. बाकी तिघांना आउट करतो मी. सर तुम्ही आम्हाला पण कोड्यात टाकत असता, म्हणजे तुम्ही एकीकडे एवढा मोठा चित्रपट करताय, एकीकडे बिग बॉस करताय, पण तुम्ही जेनिलिया मॅम बरोबर रील्स पण करता. जी. तर त्याला तुम्हाला वेळ कसा मिळतो. नाही, तसं नाही, प्रश्न तुमचा चुकलाय. मी जिनिलियांबरोबर रील्स करतो, वेळ मिळाला की मग बिग बॉस करतो. तर आमची पण अशी काही कोडी आहेत. ओके. तर ती तुम्हाला ओळखायची. मी क्लू देतो. भारतातील पहिले स्टँडअप कॉमेडियन, ज्यांची शैली विनोदाची, जन्म मुंबईचा पण चाळ बटाट्याची, महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेली पहिली व्यक्ती, आजपर्यंत सगळ्यांना हसवणारे भाई नावाचे वल्ली. पु ल देशपांडे. क्या वाटते. पुढचं विद्रोही लेखणी, संत शिरोमणी, ज्यांची गाथा सांगते स्वतः इंद्रायणी, गाव देहू, ओळख आकाशा एवढी, जगण्याचं सार सांगते यांची अभंगवाणी. संत तुकाराम. क्या वाटते. कार्यकर्ता, सरपंच ते 2दा मुख्यमंत्री, हक्काचा माणूस, होती कामाची खात्री, शुद्ध स्पष्ट वाणी आणि प्रेरणादायी वारसा,
सतत हसरा चेहरा आणि प्रामाणिकपणाचा आरसा. कधीही पुसली जाणार नाही अशी जागा जनतेच्या काळजात आहे. विरोधकांच्याही कानाला हात लागेल अशी जादू त्या नावात आहे. माझे वडील विलासराव देशमुख. आता शेवटचे जी. मिलियन्सच्या वर फॅमिली पण पोरगा पक्का पुणेरी. मुक्काम पोस्ट पुणे आणि माणूस जगात भारी. प्रश्नाचं उत्तर सोपं असतं. माणूस फक्त आसपास बघत नाही. हिंड दिली तरी ओळखता येत नाही. हे काय बरोबर नाही. हेच नाही आलं नेमकं. हाच आमचा प्रोमो होता सर. हा प्रोमो आहे. हो ते आत्ता म्हणजे तुमच्या अगदी समोरच आहे. पिवळा कुर्ता घातलाय आणि प्रश्न विचारायचा प्रयत्न करतायत असं. अरे वा, क्या बात आहे. सर आज आपण भेटणार होतो त्यामुळे एकांनी तुमच्यासाठी एक पत्र पाठवले. पत्र? हो तुमच्यासाठी ओके. पत्र पाठवले ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. प्रिय रितेश, अनेक आशीर्वाद. पत्रास कारण की आईने वेळोवेळी मुलाचं कौतुक केलंच पाहिजे. याआधी ही अशी संधी आली होती पण आजचं निमित्त फार मोठं आहे. आपलं लेकरू शेजारणीकडे सांभाळायला ठेवलं. तिची माया जरी त्याला लागली तरी संध्याकाळी त्याची ओढ आपल्या आईकडेच असते. तसंच आहे ना आपलं. तू अभिनेता बनण्याचं ठरवलंस तेव्हाच मला तुझं क्षितिज विस्तारल्याची जाणीव झाली होती. बॉलिवूडमध्ये तू तुझ्या हिमतीवर आणि सहज अभिनयाच्या जोरावर स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं असताना लय भराईच्या निमित्ताने घरी परतलास. तेव्हाच मला वाटलं जन्मापासून जोडलेल्या नाळेची तुला जाणीव होती. लहानपणी खाल्लेल्या दूध भाताची आणि झाडामागे लपलेल्या चांदोबाची आठवण ताजी होती. म्हणून तू कधी निर्माता म्हणून, अभिनयातून, चाहता म्हणून नव्या कलाकारांचा आधारस्तंभ बनून मराठी भाषेतील विविध कलाकृतींचा गौरव करत राहिलास. रितेश, ज्यांच्यामुळे आज मराठी भाषा टिकू नये, मराठी माणूस, मराठी अस्मिता तगू नये, त्या स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत तुला पाहिलं आणि पुन्हा एकदा तुळजाभवानीनं कौल दिल्यासारखं वाटलं. ज्या हातांनी महाराष्ट्र बळकट करण्याच्या मोहिमेत जीवाचं रान केलं त्याच हाताच्या बोटांना धरून वाढलेलं हे पोर त्याचं मराठी पण असंच काळजात जपून ठेवणार आणि ठणकावून सांगणार, हो मी मराठी आहे, यात शंकाच नाही. रितेश विलासराव देशमुख, बाबांच्या माघारी त्यांचं नाव, घराण्याचं नाव तू फार मोठं केलंस. एका बापाला याहून अधिक काय पाहिजे. विलासरावांना तुझा खूप खूप अभिमान वाटत असेल. लक्षात ठेव, ज्या क्षणी तू राजांचं पात्र साकारण्याचं स्वप्न उराशी बाळगलंस, ज्या क्षणी तू गळ्यात कवड्याची माळ घातलीस, ज्या क्षणी तू डोक्यावर जिरेटोप चढवलास, त्या क्षणी तू मराठी रयतेचा 32 मण सोन्याच्या सिंहासनावर आरूढ व्हायचं पक्क झालंय. अशीच प्रगती कर. मराठी माणसाचा हात आणि माझी साथ कधीच सोडू नकोस. आल्या गेल्याची, भूताखेताची, वाईट विचार करणाऱ्यांची कुणाची नजर लागलीच असेल तर थू 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 थू. तुझीच माय मराठी. थँक्यू. ते पत्र मी घेऊन जाणार आहे. अरे थँक्यू. एवढं सुंदर पत्र मला तुम्ही दिलं आहे. आणि कसं आहे की आपली ओळखच आपल्या मराठीमुळे. खरं. तर आईकडून ही भेट. थँक्यू. थँक्यू सर. पहिलं म्हणजे तुम्हाला थँक्यू, कारण का तुम्ही आमच्या या शोमध्ये आलात आणि पहिल्या एपिसोडला आलात, तर याच्यापेक्षा आमच्यासाठी मोठी गोष्ट नाही. तुम्हाला कसं वाटलं सर? नाही, खूप छान वाटलं आणि तुमच्या प्रवासाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मला असं वाटतं की असंच स्टेज, असेच वेगवेगळे व्यक्तिमत्व येऊन बसतील इथे, बोलतील, लोकांना इन्स्पायर करतील. मला बोलवल्याबद्दल परत एकदा खूप खूप आभारी आहे सर. थँक्यू सो मच. थांबा, अजून कार्यक्रम संपलेला नाही आहे मित्रांनो. माय मराठीची जी लेकरं आहेत, जी यशाच्या शिखरावर पोचली आहेत, त्यांना तर आपण ह्या कार्यक्रमामध्ये बघणारच आहोत. पण ह्याच माय मराठीच्या नव्या शिलेदारांना सुद्धा आपण या कार्यक्रमामध्ये भेटणार आहोत. म्हणजे काय, मराठीमधले जे नवीन टॅलेंट आहे ते सुद्धा तुम्हाला या कार्यक्रमामध्ये बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, जास्ती वेळ न घालवता भेटूयात आजच्या पहिल्या शिलेदाराला. हिंदवी राज्य स्थापून, हिंदवी राज्य स्थापून, मोठ्या हिमतीन शिवाजी राजान राज्याभिषेक समारंभ खास केला यथा विधी रायगड किल्ल्यास. ऐका शिवशाहीचा इतिहास जी जी, ऐका शिवशाहीचा इतिहास जी 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 जी. 300 वर्षापूर्वी भारत
हुकुमशाही बिजापुरात, निजामशाही अहमदनगरात, पोर्तुगीज सिद्धी गोव्यात, महाराष्ट्र होता ह्या अशा चक्रव्यूहात, जी जी चक्रव्यूहात, जी 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 जी. जसा प्रभू रामचंद्र व कृष्ण अवतार झाला, तसा महाराष्ट्रात शहाजी राजे वजिजाईच्या पोटी शिवा अवतार होताच. स्वराज्याचं बांधून तोरण प्रथम तोरण्याला, गड किल्ले घेऊन स्वराज्याचा झेंडा फडकला, जी जी झेंडा फडकविला, जी 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 जी. आणि हे पाहून विजापूरचा अफजुल खान शिवाजीला करण्या हैराण, किंवा त्याचा घ्यावया प्राण. आहा, पैजेचा विडा उचलून आला प्रतापगडावर जाण, पण त्या अफजुल खानाला शिवाजी राजान कायमच बसविला तिथंच कबर बांधून, जी जी कबर बांधून, जी 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 जी. शिवाजीची कीर्ती पसरली चहूकडे भाली, सहन नाही झाली. दिल्लीपती औरंगजेब बादशास वाढदिवसाच्या निमित्ताने खास हिकमतीने बोलावून शिवबास नजर काही देत ठेविले आग्रास, जी जी नजर काही देत ठेविले आग्रास, जी 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 जी. पण हातोहात फसवून जाळ्यातून शिव बाहेर पडला, दिल्ली सम्राट थक्क झाला, म्हणे ये क्या हुआ अल्लाह हो. वा 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 वा, क्या बात आहे. तर मित्रांनो, आपल्या पहिल्या भागातला आजचा हा शिलेदार होता. आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही पण शिलेदार होऊ शकता, तर इंस्टाग्रामवर तुम्ही तुमची कला पोस्ट करा, आम्हाला टॅग करा आणि आम्ही तुम्हाला इकडे नक्की बोलवू. धन्यवाद. तर मित्रांनो, शारदा अलायन्स प्रेझेंट्स माय मराठीचा आपला हा पहिला एपिसोड होता. सर, परत एकदा खूप खूप धन्यवाद Thank you. तुम्ही आल्याबद्दल. Thank you. आणि सर, ते फक्त ते काय लाईक शेअर सबस्क्राईब हा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, अजून काय करा, नाही बस एवढंच आहे.